कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती हे खरं आहे. काँग्रेसच्या दावणीला बांधलेला धनुष्यबाण वाचवण्यासाठी उठाव केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो तसा उद्धव ठाकरेंचा जीव महानगरपालिकेमध्ये आहे. रामदास कदमांचं वक्तव्य. तर कुणाचा जीव कशातही असो, आपल्याला मुंबई महापालिकेमध्ये दुसरा झटका द्यायचा आहे, एकनाथ शिंदेंचं विधान. जितेंद्र जनावळेंचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. ठाकरेंना पहिली मशाल देणाऱ्या जनावळेंच्या हाती आला धनुष्यबाण. उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. भेटीबाबतच्या चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यावर सुरेश धसांचा आक्षेप. मुंडेंना 20 ते 25 मिनिटंच भेटलो, मात्र बावनकुळेंनी 4.5 तास म्हटल्यामुळे माझ्याबद्दल संभ्रम निर्माण झाला, सुरेश धसांचा आक्षेप. बावनकुळेंच्या घरी कोणती डील झाली, वापरा आणि सौदा करा या भाजपच्या परंपरेला सुरेश धस जागले. धस मुंडे भेटीवर संजय राऊतांचं ट्विट. बीड जिल्ह्यामधल्या मोठ्या नेत्यानं षडयंत्र रचलं. बीडमधल्या नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार, सुरेश धस यांची माहिती. राष्ट्रवादीच्या प्री कॅबिनेट बैठकीला धनंजय मुंडे अनुपस्थित. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही मुंडे अनुपस्थित. सत्तेची मस्ती उतरवा. मस्साजोगमध्ये सुप्रिया सुळे कडाडल्या. खासदार सुप्रिया सुळेंनी संतोष देशमुख आणि महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. बीड हत्या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याचा गृहमंत्री अमित शहांचा शब्द. सुप्रिया सुळेंची देशमुख कुटुंबियांसमोर माहिती. महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचा 15 दिवसांचा अल्टिमेटम. हत्या प्रकरणामध्ये कारवाई न झाल्यास कुटुंबासोबत उपोषणाला बसणार, ज्ञानेश्वरी मुंडेंचा इशारा. उपमुख्यमंत्री असताना मीही वैद्यकीय कक्ष चालवायचो. उपमुख्यमंत्र्यांचा वैद्यकीय कक्ष असणं यात काहीही गैर नाही. एकनाथ शिंदेंनी निर्माण केलेल्या उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षावर मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. नाशिक कुंभमेळा आढावा बैठकीनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंकडून उद्योग विभागाचा आढावा. उद्योगमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्यावर शिंदेंकडून उद्योग विभागाचा आढावा. मंत्रालयामध्ये एकनाथ शिंदेंचं समांतर सरकार सुरू. शिंदे स्वतःची स्वतंत्र कॅबिनेट घेतात, संजय राऊतांचा आरोप. गृह विभागाकडून शिवसेनेनंतर भाजप, राष्ट्रवादीच्या नेत्यांचीही सुरक्षा कमी. रवींद्र चव्हाण, तानाजी सावंत, देवराम होळी, सुरेश खाडे यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश. ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांची शिवसेना भवनात बैठक पार पडली. पक्षातील डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी बैठक. आमदार भास्कर जाधवही बैठकीला उपस्थित. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलताना कमाल खान बरळला. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कमाल खानच्या आक्षेपार्ह पोस्ट. कमाल खाननं ट्विटरवर पोस्ट करताना सर्व मर्यादा ओलांडल्या. छत्रपती संभाजी महाराजांबद्दलची आक्षेपार्ह माहिती हटवा. फडणवीसांच्या निर्देशानंतर महाराष्ट्र सायबर सेलची विकिपीडियाला नोटीस. विकिपीडियाचा आधार घेत कमाल खाननं ट्विट केल्याची माहिती. संदीप नाईक पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करणार. विधानसभा निवडणुकीपूर्वी संदीप नाईकांनी पवार गटामध्ये प्रवेश केला होता. कोर्टाच्या आदेशानुसार कल्याण डोंबिवलीमध्ये 48 अनधिकृत इमारतींवर हातोडा चालणार. रहिवाशांना घरं खाली करण्याच्या नोटिसा. आम्ही कायद्याचं पालन करणार, महापालिका आयुक्तांची भूमिका. बॉक्स ऑफिसवर छावा चित्रपटाचं वादळ. 4 दिवसामध्ये 145 कोटींची कमाई. बदलापूरमध्ये छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण. सोशल मीडियावर अजित पवारांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक. आमदार सरोज अहिरे यांच्या तक्रारीनंतर 45 वर्षीय संतोष खोकणे या व्यक्तीला अटक. कोल्हापूर गोवा महामार्गावर स्टंटबाज तरुणांचा हैदोस. तरुणांनी महामार्गावर स्टंट करत इतर वाहनांना वेठीस धरलं. संबंधित तरुणांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. कॅनडातील टोरंटो विमानतळावर डेल्टा एअरलाईन्सच्या विमानाचा अपघात. लँडिंग दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे दुर्घटना. अपघातामध्ये 17 प्रवासी जखमी तर 3 गंभीर जखमी. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.